परिवाराला जोडून ठेवणाऱ्या गोष्टी. नमस्कार मित्रांनो. परिवाराला जोडून ठेवणाऱ्या गोष्टी म्हणजे प्रेम, समज आणि सहनशीलता. एकमेकांच्या भावना ओळखून त्यांना मान देणं, चुका झाल्या तरी माफ करणं, छोट्या गोष्टींवरून राग न करणं, एकत्र वेळ घालवणं आणि एकमेकांना प्रोत्साहन देणं. या सगळ्या गोष्टी नात्यांमध्ये गोडवा वाढवतात. घरात संवाद कायम ठेवा, प्रत्येकाचं मत ऐका, एकत्र जेवा, एकत्र हसा. कुटुंब म्हणजे फक्त नाती नाहीत, ती एक भावना आहे. जिथं प्रेम, आदर आणि एकमेकांप्रती विश्वास असतो तिथं मतभेद नाहीसे होतात. अशा वातावरणातच परिवार खऱ्या अर्थाने जोडला जातो आणि सुखी राहतो. परिवारातील प्रेम या कथेच्या माध्यमातून बघूया. एका मालकावर लक्ष्मी माता रागवल्या. जाताना म्हणाल्या, मी आता निघते आहे आणि माझ्या जागी नुकसान येत आहे. तयार राहा, पण जाण्यापूर्वी तुला शेवटची भेट द्यायची आहे. माग, तुला काय हवंय? मालक अतिशय समजदार होता. त्याने विनंती केली, माते, नुकसान येऊ दे, पण माझ्या कुटुंबातील आपसातील प्रेम कायम राहू दे, हीच माझी इच्छा आहे. लक्ष्मी माता म्हणाल्या, तथास्तु, आणि त्या निघून गेल्या. काही दिवसांनी मालकाच्या घरातील छोटी सून खिचडी बनवत होती. तिने खिचडीत मीठ अर्ध टाकलं आणि दुसऱ्या कामात गुंतली. थोड्याच वेळात दुसरी सून आली. तिलाही वाटलं की मीठ टाकायचं राहिलंय. तिनेही न चाकता मीठ टाकलं आणि निघून गेली. त्याचप्रमाणे तिसरी आणि चौथी सूनही आली आणि त्यांनीही मीठ टाकलं. सासूबाईंनीही तेच केलं. सायंकाळी सर्वात आधी मालक जेवायला बसले. पहिला घास घेताच कळलं की खिचडीत मीठ खूप जास्त आहे. मालकाला लगेच समजले, नुकसान घरात प्रवेशला आहे. पण त्यांनी शांतपणे संपूर्ण खिचडी खाल्ली आणि काहीही न बोलता निघून गेले. नंतर मोठा मुलगा आला. त्यालाही खूप मीठ जाणवलं. त्याने विचारलं, बाबा जेवले का? सर्वांनी उत्तर दिलं, हो, बाबा जेवून गेले, आणि काहीच बोलले नाहीत. मुलाने विचार केला, जेव्हा बाबा काही बोलले नाहीत तर मीही काही बोलत नाही. तोही शांतपणे जेवला आणि गेला. असं करत घरातील प्रत्येक सदस्य आला. सगळ्यांनी खिचडी खाल्ली. सगळ्यांनी विचारलं, आधीचा जेवला का? आणि जेव्हा कळलं की कोणी काही बोललं नाही तेव्हाही सगळ्यांनी तसं शांतपणे खाल्लं. रात्री नुकसान हात जोडून मालकासमोर आला. मालक म्हणाले, काय झालं? नुकसान म्हणाला, मी निघतो आहे. मालक म्हणाले, का? नुकसान म्हणाला, तुम्ही 1 किलो मीठ खाल्लं पण घरात एक शब्दही वादाचा झाला नाही. अशा घरात माझं काहीच काम नाही. कथा सांगते की जिथं प्रेम असतं तिथं लक्ष्मीचा वास कायम असतो. तिथली शांती कधीच भंगत नाही. नुकसान तिथं टिकत नाही, भांडणं होत नाही आणि हानीचा प्रश्नच उद्भवत नाही. मित्रांनो, या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही आपसातलं प्रेम जपलत तर ते कधीच संपणार नाही. कुटुंबात असो, मित्रांमध्ये असो किंवा कोणत्याही नात्यात एकमेकांशी खुल्या मनाने वागा. एकमेकांच्या भावना समजा. मोठा असो व लहान, प्रत्येक सदस्याच्या महत्त्वाला मान द्या. एकमेकांना वेळ द्या, लक्ष द्या. एकत्र राहा, काम करा आणि एकमेकांची मदत करा. लक्षात ठेवा, नाती टिकवण्यासाठी कधी कधी गप्प राहावं लागतं. कधी बहिर आणि गोंधळ न करणारा व्हावं लागतं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं आवश्यक नसतं. कधी कधी गप्प राहणंही योग्य असतं. काही सुंदर गोष्टी ज्या नात्यांना अधिक सुंदर बनवतात. मातीचा माठ आणि कुटुंबाची किंमत फक्त बनवणाऱ्याला माहीत असते, फोडणाऱ्याला नाही. कुटुंबात कायदा नसतो, व्यवस्था असते. कुटुंबात सूचना नसते, समज असते. कुटुंबात कायदा नसतो पण अनुशासन असतं. कुटुंबात भीती नसते, भरोसा असतो. नाती टिकवणं मुलांकडून शिकायला हवं. ते भांडतातही पण 1-2 तासात पुन्हा तसेच एकत्र होतात. नाती स्वार्थासाठी नाही, साथीसाठी तयार केली जातात. नाती ताळ्यांसाठी असतात. जर चावीने उघडली तर पुन्हा पुन्हा कामाला येतात, पण हत्याराने तोडली तर फक्त एकदाच काम करतात. नेहमी आपल्या कुटुंबाशी जोडलेले राहा, कारण पान फक्त झाडावरच सुरक्षित असतात. तुटलेली पानं जाळून टाकली जातात. गुच्छातले द्राक्ष महाग असतात तर विखुरलेले द्राक्ष स्वस्त असतात. त्याचप्रमाणे कुटुंबात राहणाऱ्यांना मान जास्त आणि कुटुंबापासून दूर राहणाऱ्यांना मान कमी असतो. शानदार नाती हवी असतील तर त्यांना गहराईने निभवा. सुंदर मोती किनाऱ्यांवर सापडत नाहीत. छान नात्यांचा हा मंत्र आहे. चूक तुमची असो वा माझी, नातं आपलं आहे ना. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.